SSC आणि रेल्वेची परीक्षा कितीही अवघड वाटू द्या, आपल्यासाठी ती सोपीच असणार. कारण काही ट्रिक्स आहेत, काही मेथड्स आहेत, त्याने कोणताही प्रश्न येऊ द्या तो सोपा जाणारच. बघा आता प्रश्न काय म्हटलं. एक वस्तू 19 रुपयाला विकून दुकानदाराला 20% नफा होतो. मी पॅरलली इंग्लिशमध्ये पण दिले ते वाचा. तर 60% नफा मिळवण्यासाठी त्याने त्याची विक्री किंमत किती रुपयांनी वाढवली पाहिजे. बघा, जेव्हा असा प्रश्न येणार, त्याने ती वस्तू विकली कितीला? 19 रुपयाला. 19 रुपयाला विकल्यामुळे दुकानदाराला 20% नफा होतो. काय करायचं? छेदामध्ये 20% आधी नफा होतोय ना, तर नफा होतो तो नेहमी प्लस असतो, म्हणून 100 अधिक 20 करायचा. तर 60% नफा मिळवायचा आहे त्याला. 60% नफा मिळवायचा, तो अंशामध्ये नफाच असल्यामुळे परत मी प्लस करणार, अधिक 60 करणार. बघा आता काय होतं. हे 19 गुणिले वरती काय येणार 160 आणि छेदामध्ये येणार 120. 0 0 कॅन्सल. 4 त्रिक 12, 4 चौक 16. 19 गुणिले 4 ते किती येतात? 76 भागिले 3. म्हणजेच काय? 76 भागिले 3. ह्याला भाग देऊया. 3 दुने 6. ठीक आहे. 1 उरला 16, 3 5 15. नंतर 1 उरला 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, म्हणजे 25.33. याचा अर्थ काय झाला बघा. ही वस्तू 25.33ला विकायला पाहिजे, मग 60% प्रॉफिट होईल. त्यांनी ते विचारले बघा, काय त्याची विक्री किंमत किती रुपयांनी वाढवली पाहिजे. आधी किती रुपयाला विकली सांगा? आधी विकली 19 रुपयाला, आणि किती रुपयाला विकायला पाहिजे? 25.33. मला सांगा 25.33 हे 19 पेक्षा कितीनी जास्त आहे? तर 6.33ने, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. ऐक नाही, सिंपल सांगा. म्हणजे प्रश्न वाटतो सोपा, पण जर मेथड्स माहीत असतील तर अजून इझी जातो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.